एका गावात एक म्हातारी राहत असते. घरात राहून राहून कंटाळा येतो आणि शेजारच्या पारोबाईला सांगते, अगं पारो, मी लेकीच्या गावाला जाऊन येते. इथे राहून राहून कंटाळा आला बाई मला. जाऊन येते हा. माझ्या घराकडे लक्ष दे ग. मग म्हातारे निघते लेकीच्या गावाला. वाट खूप भयानक असते. ती वाट जंगलातून जाते. तिथे वाघ, कोल्हा, सिंह राहत असतात. चला चला जाऊया लेकीच्या गावाला, चला चला जाऊया लेकीच्या गावाला. मग जंगलात एक वाघ असतो आणि तो म्हातारीला बघतो आणि मनात म्हणतो, अरे वा 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 वा, आज नाश्त्याची सोय झालेली आहे. वा 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 वा, म्हातारी कुठं जात आहे. चला आता जाऊन त्या म्हातारीला खाऊया. ए थांब थांब म्हातारे, कुठं चाललेस. आता मी तुला खाणार, नाही सोडणार मी तुला आता. हा 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 हा. अरे बाबा, आता तो मला खाऊन काय करणार. आता माझ्याकडे हाड आणि कातडच आहेत. त्यापेक्षा लेकीच्या गावाला जाते, दही तूप खाते, लोणी भाकरी खाते आणि मोठीच्या मोठी होऊन येते आणि मग तू मला खा. असं म्हणतेस म्हातारी, मग जाऊन ये आणि मोठीच्या मोठी होऊन ये, मग मी तुला खातो. जा बाई जा. मग तिथून म्हातारी निघते आणि एवढ्यात तिथे कोल्हा येतो. आऊ आऊ. थांब थांब म्हातारे, कुठे चाललीस. आता मी तुला खाणार, तुला आता नाही सोडणार, मी तुला खाणार. आऊ. अरे बाबा, आता मला खाऊन काय उपयोग. आता माझ्याकडे हाड आणि कातडेच आहे. आता तुला मी लेकीच्या गावाला जाते, दही तूप खाते, तूप रोटी खाते, पुरणपोळी खाते आणि मोठीच्या मोठी भली मोठी होऊन येते, मग तू मला खा. मग कोल्हा म्हणतो, असं म्हणतेस म्हातारी, मग जाऊन ये हं लेकीच्या गावाला. मस्तपैकी डब्बीच्या डब्बी होऊन ये आणि मग मी तुला खातो. म्हातारी तिथूनही जाते. चला 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 जाऊया लेकीच्या गावाला, चला 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 जाऊया लेकीच्या गावाला. मग असं करून म्हातारी आपल्या लेकीच्या गावाला जाते आणि लेकीच्या दारात येऊन काय म्हणते, अगं बाई बाई बाई, मी माझ्या मुलगीच्या गावाला आले की. अगं आई, तू आलीस. तुला बघून मला खूप छान वाटलं. कशी आहेस तू. म्हातारी खूप खाते. खाऊन खाऊन मोठीच्या मोठी टुम्म होते आणि म्हणते, अगं लेकी, पुरे पुरे बाई, आता मी खूप खाल्ले, भली भली मोठी झाले. खाऊन खाऊन कंटाळा आला बाई मला आता. आणि मग म्हातारीची लेक तिला एक भोपळा आणून देते आणि म्हणते, अगं आई, जंगलात खूप भयानक प्राणी आहेत. त्यापेक्षा तू हा भोपळा घे आणि या भोपळ्यात बसून जा, म्हणजे कोण तुला बघणारच नाही. मग ती म्हातारी भोपळ्यात बसून जाते. चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. मग इतक्यात वाघ येतो आणि वाघ म्हणतो, अरे वा, हे भोपळा कोणीकडे चाललाय, बघूया त्याला जरासं. कोण आहे तो भोपळा, ह्याला विचारूया म्हातारी बघितलाय का नाही. थांब रे भोपळ्या, कुठं चाललास. त्या म्हातारीला बघितलास काय तू. ती येतो म्हणून सांगितलेली, अजून आली नाही. तू बघितलास काय तू. नाही, मी म्हातारीला बघितलं नाही कुठं. बाबा मी जाते आता, मला टाइम झालाय. हो, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या. मग इतक्यात त्या भोपळ्याला कोल्हा बघतो आणि कोल्हा म्हणतो, अरे ह्याला विचारूया,
किती दिवस झाले म्हातारी आली नाही आणि आम्हाला सांगून गेली ते कधीच आली नाही. थांबा त्याला विचारा. आऊ आऊ ए ए भोपळ्या, म्हाताऱ्याला बघितलंस काय कुठं? नाही बाबा, मी काय म्हातारीला कुठं बघितलं नाही. मला जाऊ दे आता, मला टाइम झालाय, मी जातो. हा, बाय बाय, टाटा. चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. इतक्यात वाघ आणि कोल्हा एकत्र येतात आणि आपापसात बोलतात. अरे हे भोपळ्याचं मला काहीतरी शंका वाटत आहे. त्यामध्ये म्हातारी तर नसेल ना? चला जाऊन चेक करूया आपण आणि बघूया त्यात कोण आहे ते. चला चला, पळा पळा, लवकर पळा. ए म्हातारी थांब, ए भोपळ्या थांब. ह्यात म्हातारीच आहे की रे? आपल्याला म्हातारीनं फसवलं. ए म्हातारे, आता मी तुला खाणार. आम्हाला फसवलीस तू. आता काय तुझं खरं नाही. आता मी तुला ए म्हातारी, आता मी तुला खाणार. ए म्हातारी, आता मी तुला खाणार. अरे बापरे, हे दोघं पण आले की मला खायला. आता काय करायचं? तुम्ही मला खाणार बरोबर आहे, पण माझं डोसकं पहिल्यांदा कोण खाणार हे पहिल्यांदा ठरवा. म्हातारीचं डोसको मी पहिल्यांदा खाणार. म्हातारीचं डोसको मी पहिल्यांदा खाणार. ए नाही रे वाघा, मी पहिल्यांदा खाणार. आऊ. ए नाही रे वाघा, मी पहिल्यांदा खाणार. मग असं म्हणून वाघाचे आणि कोल्ह्याचं भांडण लागते. हा म्हणतो मी पहिला खाणार, हा म्हणतो मी पहिला खाणार. दोघे जण खूप भांडण खेळतात. खालती पडून पडून भांडून खेळतात. आणि त्याच संधीचा फायदा घेऊन आमची आजीबाई काय करते माहीत आहे का? ती भोपळ्यापाशी जाते आणि त्या भोपळ्यात बसते आणि भोपळ्याचं टोपण झाकून पळून जाते तिथून. आणि हे दोघे भांडण खेळत बसतात. आणि असं करून आपली आजीबाई घरापर्यंत पोचते. बरं का मित्रांनो, कशी वाटली आपली गोष्ट? छान होती ना? अशा गोष्टी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय मित्रांनो.